नमस्कार, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. दादा, तुमच्यासारखे वडील मला मिळाले हे माझे भाग्य आहे असं मी समजते. तुमच्याबद्दल लिहू तेवढं कमीच आहे. दादा, तुम्ही पुनर्जन्म घ्यावा. मिस यू दादा. म्हणजे आज आपण आलेलो आहोत ठाण्यातील ओवळा या ठिकाणी, आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे सहभागी झालेल्या आहेत आपल्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये. मंडळी, कसं आहे ना की खेळताना फुटणाऱ्या ढोपराची जागा जेव्हा हाताला चटका देणारा तवा घेतो ना, तेव्हा सुरू होतो संसार. आपली स्वतःची काळजी घेणारी, आपली स्वतःची आवड जपणारी लेक जेव्हा इतरांची आवड जपणारी सून होते ना, तेव्हा सुरू होतो संसार. आणि एकदा का मग संसार सुरू झाला की स्वतःला वेळ मात्र काही देता येत नाही. तोच तिच्या हक्काचा वेळ तिला मिळावा आणि जबाबदारी सांभाळत असताना स्वतःसाठी जगता यावं, आणि त्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे 16 सख्यांचा. तेव्हा आजच्या भागामध्ये बघूया कोण होते हुकुमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला, आणि त्यासाठी 10 ताई आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी होणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पटापटा इथे यायचंय. या तर म्हणजे आपल्या या पहिल्या खेळासाठी 10 ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक टप्पा दे टाळी. एक टप्पा दे टाळी. ये बात आहे. हा ताई, एक टप्पा दे टाळी. ये धप्पा खा. हा ताई, खेळाचं नाव पटकन. एक टप्पा दे टाळी. अरे बापरे, जवळजवळ ओरडल्यासारखीच बोलली रे. मला हरकत नाही. हा खेळाचं नाव कळलेलं तुम्हाला. आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. तो खेळ असा आहे की माझ्या हातामध्ये एक असा मोठा चेंडू असणार आहे, बॉल असणार आहे. ओके, आणि मी तो असा खाली टाकल्यानंतर, टप्पा टाकल्यानंतर सगळ्यांनी उडी मारून टाळी वाजवायची. आणि जरी बॉल खाली टाकला नाही आणि तरी सुद्धा जर तुम्ही टाळी वाजवली तर तुम्ही बाद. ओके, चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळात. त्यासाठी सगळ्यांनी असे छान रांगेत उभं राहायचंय. ओके, या बरं. तयार आहेत ना सगळे? ओके. अरे नाही, थांबा. अरे तयार आहेत ना सगळे व्यवस्थित? ओके, 5 ताई बाद होणार आहेत. हा ओके, आता खरं स्टार्ट. हा ओके, जी ताई उशिरा उडी मारली ती ताई बाद. व्हेरी गुड. एक आणि दोन. इथे कोणतरी ताई तुम्ही होता ना ताई, आणि तुम्ही पण बाद झालेला आहात, त्याच्यावर पुढे बसू शकता. हात सोडायचे खाली. हात तसेच आपले ठेवून उभे. हा ताई बाद झालेल्या आहेत, तू बसू शकते. 3 ताई बाद झालेल्या आहेत आणि आता 2 ताई बाद होणार आहेत. कोण आहेत त्या 2 ताई बघूया. एक ताई बाद होणार आहे. बघूया कोण आहे ती ताई. व्हेरी गुड, मस्तच. हा बाद झालेले आहे ताई, तुम्ही बसू शकता. आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ये 5 ताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही आलेला आहात आपल्या या पुढच्या खेळामध्ये. तर आता हा जो पुढचा खेळ आहे, ज्या खेळाचं नाव आहे तोल मोल संतूर. हा, तोल मोल संतूर. जो तलवार घेऊन ये सटाक, ये ढपाक. हा, तोल मोल संतूर. क्या बात है.
तर आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. तुमच्या समोर 3 वेगवेगळ्या रंगाचे संतूर साबण आहेत. केशरी रंगाचा साबण आहे, हिरव्या रंगाचा संतूर साबण आहे, पांढऱ्या रंगाचा संतूर साबण आहे. केशरी रंगाचा संतूर साबण ज्यामध्ये चंदन आणि हळदीचे गुण असलेला संतूर स्किन मॉइश्चरायझिंग. पांढऱ्या रंगाचा संतूर साबण ज्यामध्ये बदामाचं दूध आणि चंदन याचे गुणधर्म असलेला संतूर स्किन सॉफ्टनिंग. आणि हिरव्या रंगाचा साबण आहे ज्यामध्ये आहे लिंबू, मेंथॉल आणि ॲलोवेरा यांचे गुणधर्म असलेला, यांचे गुण असलेला संतूर फ्रेश स्किन असे साबण आहे. ओके. हा आता खेळ असा आहे, मी तुम्हाला सांगेन की पांढऱ्या रंगाचा संतूर साबण त्यावेळेला स्क्रीनवरती, TV स्क्रीनवरती सगळे घटक, जे सगळे गुणधर्म आहेत किंवा जे सगळे घटक साबणांमध्ये वापरले जात आहेत त्यांचे फोटो तुम्हाला दिसणार आहेत, ते गुणधर्म तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहेत. आणि मी जेव्हा विचारेन प्रत्येक ताईला पांढऱ्या रंगाचा संतूर साबण, तर तिन्ही त्यामधले असलेले घटक स्क्रीनवरती कुठे आहेत ते ओळखायचे आणि त्यांची नावं सांगायची. ओके. आणि आपण सुरुवात करूया त्या ताईंपासून. आणि त्यासाठी आपण बघूया TV स्क्रीनवरती कुठले कुठले घटक दाखवले जात आहे. ताई, तुला साबण आहे पांढऱ्या रंगाचा संतूर साबण, संतूर स्किन सॉफ्टनिंग. या साबणामध्ये कुठले घटक वापरले जातात? चंदन चंदन आणि आणि हळद. चंदन आणि हळद. हे उत्तर चुकलेलं आहे. त्याच्यामुळे ताई, आय एम सो सॉरी. हा, आता आपण त्या ताईंकडे जाऊया. ताई, तुला साबण आहे हिरव्या रंगाचा साबण, संतूर फ्रेश स्किन, त्यामध्ये कुठले घटक वापरले जातात तू इथे बघून सांगू शकतेस. हा. चंदन, हळद आणि नीम. चंदन, हळद आणि नीम. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. उत्तर चुकलेलं आहे. आणि ताई, तुला साबण आहे केशरी रंगाचा साबण, संतूर स्किन मॉइश्चरायझिंग. या साबणामध्ये कुठले घटक वापरले जातात? त्या साबणामध्ये चंदन आणि हळद हे घटक वापरले जातात. अजून एक चान्स देतो, नीट सांग. बरोबर आहे ना? चंदन आणि हळद. केशरी रंगाचा साबण. हो. हे उत्तर चुकलेलं आहे असं मी अजिबात म्हणणार नाहीये. बरोबर उत्तर आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता प्राजक्ता ताई, ताई तुला रंग आहे, तुला रंग आहे, हा, तुला रंग आहे सफेद रंगाचा संतूर साबण, संतूर स्किन सॉफ्टनिंग. या साबणामध्ये कुठले घटक वापरले जातात? माझ्या मते ॲलोवेरा आहे फर्स्ट, आणि चंदन आणि बेसन. या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. उत्तर चुकलेलं आहे. ओके. आणि आता आपण जेव्हा त्या ताईंकडे, हा, कागेशी ताई, तुला साबण आहे हिरव्या रंगाचा संतूर साबण, संतूर फ्रेश स्किन, त्यामध्ये कुठले घटक वापरले जातात? हा, सांगू शकतेस? ॲलोवेरा, ॲलोवेरा, मेंथॉल आणि मेंथॉल आणि विसरले लेमन. चला, एकदा जोरदार टाळ्या. उत्तर बरोबर दिलेले आहे. त्याच्यामुळे भाग्यश्री ताई, तू सुद्धा गेलेली आहेस आपल्या पुढच्या खेळामध्ये. म्हणजे दोन्ही ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पत्र मनातलं या भागानंतर माझा फोटो काढा ना. अच्छा, एक मिनिट ताई, जरा यांचा फोटो काढूया पटकन. ओके. फोटो नाही दादा, मला सेल्फी काढायचा तुमच्यासोबत. अच्छा, सेल्फी काढायचे. ओके 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 ओके. ये बा, हा, मस्त आलेले. थँक्यू. ओके. तर ताई, आता तू फोटो काढलेला आहेस, तुला सेल्फी मी दिलेला आहे. हा, आता तुला जाता जाता एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे. विचारा. बरं ताई, तू माहेरी होतीस, मग लग्न झालं, मग माहेरहून सासरी जाताना तू माहेरकडच्या कुठल्या कुठल्या गोष्टी तू सासरी घेऊन गेली होतीस? मी सासरी जाताना माझ्या ट्रॉफीज घेऊन गेली. ओके. फर्स्ट, ती माझी एक ओळख आहे. आणि त्याचबरोबर मी एक गोष्ट नेली, ती म्हणजे संतूर साबण. संतूर साबण. हो. म्हणजे संतूर साबण. माझ्याकडे कसं संतूरची फॅमिलीच आहे. संतूरची फॅमिली. हो. म्हणजे आपण फॅमिली संतूर साबण वापरतो हे मला माहिती आहे. हा, पण हे संतूरची फॅमिली हे नाही हो, का? आहे ना. मी सांगते तुम्हाला, मी कसं एक सरकारी कार्यालयामध्ये कामाला आहे, त्याच्यामुळे 2 तास मला रोज ट्रॅव्हलिंग करावं लागतं.
त्याच्यामुळे मला स्किन मॉइश्चराईज ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी संतूर स्किन मॉइश्चराईज वापरते. संतूर स्किन मॉइश्चरायझर, वा very आणि माझे मिस्टर सेल्समध्ये असल्यामुळे ते रोज उन्हात जातात, तर त्याच्यामुळे ते घरी आल्यावर फ्रेश होण्यासाठी संतूर स्किन फ्रेश वापरतात. good. अच्छा, आणि माझी लहान मुलगी आहे, तर तिची स्किनसुद्धा सॉफ्ट ठेवण्यासाठी मी संतूर सॉफ्टनिंग साबण वापरते. अच्छा, संतूर स्किन हो. सॉफ्टनिंग. आणि तसंच दर महिन्याला आपण जसं किराणा माल भरतो घरामध्ये, तसंच त्या यादीमध्ये माझ्या संतूरचे 3 साबण समाविष्ट असतात. वा, नाही ते तुझं बरोबर आहे. कारण मला सुद्धा ना संतूर साबणाची इतकी सवय झाली ना, म्हणजे आता मी सुद्धा शूटिंगच्या निमित्ताने किंवा नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने जेव्हा बाहेरगावी जात असतो ना, तेव्हा संतूर साबण घेऊनच जात असतो. अरे वा. आपल्यासारखे जे काम करणारे असतात, सतत बाहेर आपलं काम असतं, त्याच्यानंतर म्हणजे अर्थात गृहिणीसुद्धा, तर ह्या सगळ्यांसाठी संतूर साबणाने जे काही वेगवेगळे प्रकारचे साबण बनवले आहेत ते खरंच खूप छान आहेत. खरं तर त्यांचे आभार. आणि तुझं सुद्धा कौतुक, कारण तू इतकं छान अगदी तू बोलतेस आणि सांगतेस आणि सगळे साबण संतूरचे वापरतेस. पण मी तुझ्या पुढच्या महिन्याची पण सोय करणार आहे, अरे वा. कारण मी तुला हे सगळे वेगवेगळ्या रंगाचे साबण तुला मी माझ्याकडून गिफ्ट देणार आहे. थँक्यू. तर ही आहे संतूरची फॅमिली आणि ही आहे आमच्याकडनं तुला गिफ्ट. ताई खूप खूप अभिनंदन आणि खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ओके, आता ह्याच्या सकट आपण एक सेल्फी मात्र काढूया. ओके, ये बात ये मंडळी, शेवटचा खेळ सुरू करण्या अगोदर सुरू करूया आपल्या अत्यंत सुंदर अशा भागाला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्या भागाचं नाव आहे तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्ही तुमच्या वैदेही आणि तेजावर खूप प्रेम करताना, मग आता हेच प्रेम पत्रातून तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. तुमच्या भावना लिहा आणि सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवरती अपलोड केली जातील आणि त्यातील काही निवडक पत्र तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेचे कलाकार वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 25 फेब्रुवारी आणि 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता त्यातील काही निवडक पत्र तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेचे कलाकार वाचून दाखवतील. त्या निवडक पत्रांमध्ये तुमचंही पत्र असू शकतं, तेव्हा लवकरात लवकर पत्र लिहा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आजच्या भागामध्ये सुद्धा 10 ताईंनी पत्र लिहिलेली आहेत, पण त्यापैकी 2 निवडक पत्र आपण आज इथे वाचणार आहेत आणि त्यासाठी आपण सुरू करूया ह्या ताईंपासून. प्रिया आईस, आई काय लिहू ग तुझ्याबद्दल. लिहिण्यासारखं खूप खूप काही आहे. सगळं मनात साठवून राहिलेलं आहे. आई, तू गेलेलं 1 वर्ष झाला. 1 वर्ष 4 दिवस झाले, पण एकही दिवस असा गेला नाही की तुझ्या आठवणीशिवाय. आई, तुझा आवाज ऐकायला मी खूप आतुर झाले आहे. कुठून तरी देशील का ग आई आवाज. मी माहेरी गेले की तू नसलीस तर मला कसं बेचैनीसारखं व्हायचं. कधी आई मला दिसते असं व्हायचं. आणि माहेरी मी जर येणार असेल तर आई माझी स्टॉपला मी यायच्या अगोदरच माझी आई स्टॉपला उभी राहायचीस तू. पण आता माझी वाट बघायला आई तू नाही आहेस. मुलांची काळजी घे, निघाल्याच्या नंतर हे घे तुला, ते घे तुला, हे असं करायला कोणी नाही आई. तुझा कॉल पण नाही, कोणाच्या तरी कॉलवरून कॉल करायचीस ते नाही. तू कशी आहेस म्हणून विचारायची, मुलं कशी आहेत म्हणून विचारायची. निरोपही नाही, तुझा कॉलही नाही. मला खूप तुझी आठवण येते. झोप येत नाही रात्री. तुझी लाडकी लेक सरिता. मी समजू शकतो, कारण आईशिवाय आपण घर किंवा आईशिवाय माहेर आपण विचार पण नाही करू शकत. आपल्या मुलांची काळजी घेणं किंवा आपलं संसार कसं चाललंय ते बघणं, सगळी काळजी आईलाच असते. आईशिवाय काही नाही. नक्कीच. आणि ताई, तू आज या सगळ्या तुझ्या भावना तू पत्रामध्ये उतरवलेल्या असतात आणि त्या नक्कीच आईपर्यंत पोहोचतील. आई जिथे कुठे असेल नक्कीच तिच्यापर्यंत त्या भावना 4 पोहोचतील. दिवस झाले माझ्या आईला. पण मी एक सांगू का ताई, की नक्कीच खूप आनंदात असणार आज तुझा संसार बघून किंवा तुला बघून. आणि तुझ्या आज भावना ज्या तू आज व्यक्त केल्या असतात तिच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आता आपण या ताईंशी बोलूया. ताई, तुझं नाव सांग बरं आधी. माझं नाव वंदना विनोद खोत. वंदना ताई, मी माझ्या वडिलांसाठी पत्र लिहित आहे. बरं, बाबांनाच काल यावं असं वाटलं पत्र? कारण माझे वडील जाऊन आज 25 वर्ष झाले आणि मी खूप त्यांच्या जवळची होती. मला माझ्या मनातल्या 2 गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत. अच्छा, पण जेव्हा बाबा होते तेव्हा असं कधी तू बाबांबद्दलच्या भावना त्यांच्यासमोर कधी नाही, व्यक्त केल्या? कधीच नाही व्यक्त केल्या. मग आज तू त्या भावना सगळ्या पत्रात व्यक्त केल्यास तुझ्या बाबांसाठी. आहेत मला. प्रिया दादा, तुम्ही जाऊन आज 25 वर्ष झाले.
पण असा एकही दिवस नाही की मला तुमची आठवण झाली नाही. दादा, तुम्हाला माझी खूप काळजी होती. तुम्ही गेलात तेव्हा माझी परिस्थिती बरी नव्हती, त्याची तुम्हाला खूप चिंता होती. पण दादा, आता माझी परिस्थिती खूप चांगली झाली आहे. तुमच्या जावई यांनी खूप मेहनत आणि कष्ट करून नाव मिळवलं आहे आणि आम्हाला खूप खुश ठेवलं आहे. हे बघण्यासाठी तुम्ही नाही याची खूप खंत वाटते, पण तुम्ही नाही हे तुमच्या मुलांनी कमी उणीव भासू दिली नाही. माझ्या प्रत्येक सुखादुःखात माझे भाऊ माझ्या पाठीशी खंबीर उभे राहतात. दादा, मला तुम्हाला सांगायचं आहे, आम्ही सर्वजण तुमची खूप आठवण काढतो. तुमची चारही मुलं खूप सुखी आहेत आणि तुमच्या नातवंडांची लग्न झाली आहेत. लग्नात तुमची खूप आठवण काढली. दादा, तुम्ही असता आता तर खूप मिरवला असतात. दादा, तुमच्यासारखे वडील मला मिळाले हे माझे भाग्य आहे असं मी समजते. तुमच्याबद्दल लिहू तेवढं कमीच आहे. दादा, तुम्ही पुनर्जन्म घ्यावा. मिस यू दादा. खूप आठवण येते. हो. ताई, नक्कीच या भावना बाबांपर्यंत पोहोचतील आणि ते जिथे कुठे असतील ते खरंच खुश असतील, आनंदी असतील. आज तुझी झालेली प्रगती बघून, तुझा संसार बघून, सुखाचा संसार बघून, तेच मला त्यांना कळवायचं होतं. या भावना त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. पण ताई, आज पत्रातून या भावना व्यक्त करून कसं वाटलं तुला? खूप हलकं वाटतंय. खूप दिवसापासून असं वाटत होतं बोलावं, पण आज मला तुमच्यामुळे सर्वांसमोर माझ्या वडिलांबद्दल 2 शब्द मला बोलता आले. त्याचा मला खूप आनंद होतोय. आज मन मोकळं झालं. खूप मन मोकळं झालंय. म्हणजे जेव्हा व्यक्ती समोर असते ना, तेव्हा आपण कधी मनातले व्यक्त करत नाही आणि ती जेव्हा खरं निघून जाते आपल्या आयुष्यातून ना, तिचं महत्त्व आपल्याला कळतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा ती व्यक्ती समोर असते ना, हयात असते ना, तेव्हा आपल्या मनातल्या सगळ्या भावना व्यक्त करायच्या. त्या व्यक्तीला पण खूप आनंद होतो. आपल्याबद्दल आपल्या मनात असलेल्या त्याच्या भावना ह्या त्यांच्यापर्यंत पोचतात आणि त्याच्यासाठी खरं तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी पत्राची जी परंपरा सुरू केलेली आहे, तर ते कसं वाटतं? मला असं वाटतंय की सर्वांनी पत्र लिहावं. मनातले जे काही 4 शब्द आहेत आपल्या मनामध्ये ते पत्राद्वारे नक्कीच मन मोकळं करून घ्यावं. नक्कीच. आणि त्यासाठीच आपण फोनपेक्षा पत्राने बोललेलं खूप भारी असं मला वाटतंय. हे तू खरं तर अत्यंत महत्त्वाचं बोललीस ताई आणि त्याच्यासाठीच आपण हा पत्र मनातला हा भाग आपण इथे सुरू केलेला आहे. ताई, आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. तर जायचं? हो. पत्र मनातल्या या भागानंतर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या आणि शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि या शेवटच्या खेळामध्ये दोन्ही ताई आलेल्या आहेत. ताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय शेवटच्या फेरीमध्ये पोचल्यावर. हो की नाही? पण असे हे खेळ आधी कधीच खेळले नव्हते. नाही ना, कधीच नव्हती खेळली. पण आज खेळून कसं वाटतंय? छान, खूप छान वाटतंय. पण एक प्रश्न, म्हणजे आपुलकीचा प्रश्न मी नेहमी सगळ्या ताईने विचारतो. विचारा ना. अगदी माहेरी आल्यासारखं वाटतं? हो, एकदम माहेरी आल्यासारखंच वाटतंय आज. हो की नाही? आज कामातून सुट्टी. कामातून सुट्टी. हा, मजा चालली आमची इथं. ताई, तुला कसं वाटतंय? एकदम मस्त. एकदम मस्त. हे अशी खेळ आधी खेळली होतीस कधी? हा, म्हणजे लहानपणी. लहानपणी. अच्छा. पण लहानपणानंतर डायरेक्ट आत्ता खेळते? आता हो, लग्नानंतर 15 वर्षानंतर. 15 वर्ष. पण ह्या एवढ्या 15 वर्षात म्हणजे असं कधी वेळ मिळालाच नव्हता? नाही, मुलं, जबाबदाऱ्या, संसार वगैरे सगळं मागं लागल्यावर हे नाही जमत ना. त्याच्यासाठीच आम्ही 16 सख्यांचा हा कार्यक्रम आणला आहे. खरंच मला खूप आनंद होतो की आता जवळजवळ एक 500 एपिसोड आता पूर्ण होते. हो. बरं ताई, 15 वर्ष झालीत ना, पटकन एक उखाणा. आकाशात चंद्र, चंद्रावर मी. आकाशात चंद्र, चंद्रावर मी. दत्ता देसाईंचं नाव घेते, तनू आणि गुरुची आई. हरकत नाही. भाऊजींचं नाव आलंय ना, ते महत्वाचं आहे. हरकत नाही. खूप छान. व्हेरी गुड. ताई, येतोय उखाणा? अरे घेते ना. ओके. व्हेरी गुड. क्या बात आहे. मस्त. हा. हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी. नवनाथरावांचं नाव घेते, 16 सख्यांच्या दिवशी. क्या बात आहे. व्हेरी गुड. अप्रतिम. खेळाचं नाव आहे कपात कप पाडते टपाट. कपात कप पाडते टपाट. हे कपात कप पाडते टपाट. काय खेळाचं नाव आहे? हा, लवकर होऊन जाऊ दे. हा. कपात कप पाडते टपाट. नाही, मी कसं घेतलं नाव? हा, व्हेरी गुड. हा.
कपात कप पाडते टपाटप. ओके हा कपात कप पाडते टपाटप. हा हे आपल्या खेळाचं नाव आहे. हा आता खेळ तुम्हाला कळला असेल. तुमच्या समोर बाउल आहे, प्लास्टिकचं भांड आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे चेंडू आहेत. त्या चेंडूने जास्तीत जास्त कप पाडायचे. जी ताई जास्तीत जास्त कप पाडेल ती असणार या खेळाची विजेते. अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी. नाही रे. हा अरे एक पडलेला आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. एक पडलेला आहे. हा हे शाबाश. 2 पडलेले आहेत. व्हेरी गुड. शाबाश. शेवटचा चेंडू. पाच. 2 पडलेले आहेत म्हणजे 4. एक कप. शाबाश. 3 कप पाडलेले आहेत. शाबाश. आतापर्यंत 3 कप पडलेत. ओके व्हेरी गुड. 4 झालेले आहेत. ओके. 5 कप पडलेले आहेत. 7 कप पाडलेले आहेत. व्हेरी गुड. अर्थातच निर्णय तुमच्या समोर आहे. जास्तीत जास्त कप पाडलेले आहेत नीलमताईंनी आणि त्याच्यामुळे या खेळाची विजेती झालेली आहे नीलमताई आणि उपविजेती ठरलेली आहे भाग्यश्रीताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतं. हो बरं याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. हो नक्की. भाऊजींना द्यायची हो हो. आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. मी नाही काय बोललेलं, तूच बोललीस बाबा. हा आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे नीलमताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. खूप मस्त. खूप छान वाटते. खूप छान. हुकुमाची राणी झालेली आहे. हो. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? माझ्या मिस्टरांना. मिस्टरांना? हो हो. कारण मी त्यांना येताना इथे फक्त सांगितलं मी बाहेर जाते. अच्छा तिकडे आले ते सांगितले नाही. म्हणजे सरप्राईज. अच्छा सरप्राईज. ओके. बरं आता तू हुकुमाची राणी झालीस तसा कुठला हुकूम तुला सोडावा असं वाटतं की तो हुकूम सगळ्यांनी पाळला पाहिजे? मला असं वाटतं की आपला परिवार म्हणजे आपलं घर हे व्यवस्थित स्वच्छ वगैरे राहिलं पाहिजे. रोजच्या रोज व्यवस्थित त्याची स्वच्छता केली पाहिजे. कारण तिथे आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा वास करते. त्याच्यामुळं किचन आणि आपलं पूर्ण घर ओके. हे स्वच्छ ठेवलं पाहिजे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. मंडळी स्वयंपाकघरात अडकलेली सून 16 सख्यांच्या अंगणात येऊन लेक झाली. आनंदाने खेळली, बागडली आणि आता ह्या समाधानी चेहऱ्याने घरी निघाली. अशा बऱ्याच ताईंच्या चेहऱ्यावरती मला हा आनंद आणायचा. तेव्हा भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, हो